महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओतील माहिती आम्ही म्हाडा संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने देत आहोत. यात काही अंशी चुका असू शकतात. यासाठी आपण संकेतस्थळावर उपलब्ध माहितीचे अवलोकन करावे. धन्यवाद. मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, म्हणून तुम्ही 2-3 भागामध्ये हा व्हिडिओ कंटिन्यू केला तरी काही हरकत नाही, कारण तुमचा वेळही तितकाच महत्त्वाचा आहे. परंतु आम्ही सगळे 20% माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ 5,863 घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यानंतर अनेकांनी कमेंट्स केले की सर, आम्हाला जे काही डिटेल्स आहेत घरांच्या संदर्भातले ते डिटेल्स लवकरात लवकर द्या. तर आज आपण नेमकं 15% सामाजिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजना जी खाजगी विकासकाद्वारे बांधलेली घरे आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जी काही म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली आहे पुणे मंडळाची, तर पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे कागल, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर झालेली आहे. आणि या लॉटरीच्या माध्यमातून नक्कीच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये चांगली घरे घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता जी काही लॉटरी झाली मित्रांनो, त्याच्या संदर्भात आपण काही बाबी ऑलरेडी बघितलेल्या आहेत, म्हणजे वेळापत्रक काय असणार आहे किंवा जे काही म्हाडा सर्वसमावेशक योजना आहे किंवा म्हाडाची जी काही योजना आहे त्याच्या संदर्भात आपण डिटेल पाहिलेले आहेत. पण आज आपण फक्त 15% सर्व सामाजिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजना याच्यामध्ये नेमका किती घरे असणार आहेत, त्यांचे लोकेशन, त्यांचा कार्पेट एरिया, त्यांची किंमत आणि कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे आहेत या संदर्भात थोडीशी माहिती पाहणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता मित्रांनो, आपण जी काही माहिती पाहतोय ती जी काही जाहिरात वृत्तपत्रामध्ये म्हणा, ऑनलाईन म्हणा, जी काही उपलब्ध जाहिरात आहे, फक्त त्या जाहिरातीच्या अनुषंगाने त्याच स्क्रीनशॉट आम्ही या ठिकाणी दाखवतोय, जेणेकरून सगळ्या बाबी तुम्हाला कमीत कमी वेळात क्लिअर होतील म्हणून. आता बघा मित्रांनो, ह्याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण म्हाडाच्या जे काही योजना आहेत, म्हाडाच्या संपूर्ण योजनेबद्दल माहिती पाहिलेली आहे. आता आपण फक्त 15% एकात्मिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजना, दोन ठिकाणची आपण दोन योजनांची माहिती पाहणार आहोत. पहिले जे काही 15% एकात्मिक योजना आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी काही घरे त्याची माहिती पाहतोय. तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे 15,708. यावेळेस अनामत रक्कम वाढवली आहे 15,807 ही तुम्हाला अनामत रक्कम EWS साठी भरायची आहे. या ठिकाणी उपलब्ध जे काही घरे आहेत पहा, डिटेल्स पहा मित्रांनो. स्कीम कोड क्रमांक 659 स्कायलाक अपार्टमेंट RVR 7A रिव्हरव्ह्यू सिटी कदमवाक वस्ती 1 BHK चे घरे आहेत. एकूण त्याचा किंमत आहे 12,48,600 आणि त्याचा बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 41.69 चौरस मीटर. कार्पेट एरिया आहे 27.87 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 143. राखीव प्रवर्गासाठी 80 आणि खुल्या प्रवर्गासाठी 63 सदनिका उपलब्ध करून देण्यात आले. या ठिकाणी पहा, इथे महारेराचा क्रमांक दिलेला आहे, म्हणजे याला अजून OC आलेली नाहीये. आता ह्याच्यानंतर मित्रांनो, हे सिरियल नंबर 14 आहे. याच्यानंतर सिरियल नंबर 15 आहे, पण आम्ही ते पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहोत, जी EWS साठी घरे आहेत. आता या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी पुन्हा EWS साठी दुसरी घरे आहेत मित्रांनो. आता इथे बघा, EWS साठी 15% एकात्मिकसाठी 15,708 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. पण इथे अत्यल्प उत्पन्न गटाची जी काही दुसरी आहे 20% सर्वसमावेशक योजना, त्याच्यामध्ये 20,708 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. ही बाब व्यवस्थित समजून घ्या. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 728 एक्सेला फॉरेन्स 1 पिरंगुट 1 RK ची घरे आहेत. 8,62,800 किंमत आहे. 30.1 कार्पेट बिल्डअप एरिया आहे आणि 19.15 कार्पेट एरिया आहे. एकूण एक घर उपलब्ध आहे मित्रांनो. खुल्या प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 657 मधुबन 6 मोहम्मदवाडी PMAY 14,51,600 किंमत आहे. त्याचा कार्पेट एरिया बिल्डअप एरिया आहे 48.8, कार्पेट एरिया आहे 39.94. एकूण 201 घरे उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी 96 घरे राखीव प्रवर्ग आणि 105 घरे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा, आता या ठिकाणी पहा मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 169B. आता ही घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता अल्प उत्पन्न गटासाठी जी काय अनामत रक्कम आहे मित्रांनो 20,708 ही अल्प उत्पन्न गटासाठीची तुम्हाला भरायची आहे, जी 15% मध्ये आणि 20% मध्ये EWS साठी 20,708 ठेवण्यात आलेली आहे. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. स्कीम कोड क्रमांक 659B स्कायलाक अपार्टमेंट RVR 7A रिव्हरव्ह्यू सिटी कदमवाक वस्ती A 1 BHK ची घरे आहेत. 18,83,800 त्याची किंमत आहे.
कार्पेट बिल्डअप एरिया आहे 62.9, कार्पेट एरिया आहे 44.9, एकूण उपलब्ध सदनिका आहेत 201, 156 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 45 सदनिका खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. अजूनही यांना ओसी आलेली नाहीये. त्यानंतर बघा EWS उत्पन्न गटासाठी, आता हे EWS आहे मित्रांनो, या ठिकाणी 20,708 ही EWS साठी अनामत रक्कम भरायची आहे. ही 20% घरे आहेत, ही टक्के आहेत, ही 15% सामाजिक योजनेची आहेत, जी काही एकात्मिक योजना आहे, आणि ही जी खाली दिली ती 20% आहेत. बघा तुम्ही 657 या ठिकाणी मधुबन 6 मोहम्मदवाडी या ठिकाणी 17,01,600 किंमत आहे. 40.8 याचा बिल्डअप एरिया आहे. कार्पेट एरिया आहे 29.94 स्क्वेअर मीटर चौरस मीटर आहे मित्रांनो. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 137, राखीव प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 68 आणि खुल्या प्रवर्गासाठी 69 सदनिका उपलब्ध आहेत. आता यानंतर मित्रांनो पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये जी काही 20% सर्वसमावेश योजनेतील घरे उपलब्ध आहेत त्याची पण सविस्तर माहिती पाहतोय. तर इथे अल्प उत्पन्न गट LIG साठी सगळी 20%ची घरे जे काही आहेत, 20% सर्वसमावेश योजना ही सगळी अल्प उत्पन्न गटासाठीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, ही मात्र नोंद घ्या. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, अल्प उत्पन्न गटासाठी अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 20,708 रुपये आणि पुणे महानगरपालिकेतील हे सगळे घरे आहेत. हे पाहू शकता. स्कीम कोड क्रमांक 716, न्याते इन्व्हॉल्व 3 मुंढवा 1 BHKचे घरे आहेत. या ठिकाणी किंमत आहे 26,50,100. बिल्डअप एरिया आहे 82.96 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 40.72 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 18 पैकी राखीव प्रवर्ग 6 आणि खुला प्रवर्ग 12. आता जे काही स्कीम सांगतोय मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 716 ते 723 ह्याला अजूनही ओसी आलेली नाही. नंतर आहे 717 स्कीम कोड न्याती एक्झुबरन्स 3 उंडरी या ठिकाणी 1 RKचे घरे आहेत 15,13,200. त्याचा बिल्डअप एरिया आहे 47.37 आणि कार्पेट एरिया आहे 31.42. एकूण उपलब्ध सदनिका 58 आहेत. 26 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 32 सदनिका खुला प्रवर्ग. स्कीम कोड क्रमांक 718 प्रसून सर्वम खराडी या ठिकाणी 2 BHKचे घरे आहेत मित्रांनो. ते 23,11,800 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 72.37 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 49.85 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 28, 15 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 13 सदनिका खुला प्रवर्ग. स्कीम कोड क्रमांक 719 द लिव्ह फेज आय बिल्डिंग 3 येवलेवाडी या ठिकाणी 2 BHKचे घरे आहेत 25,76,000 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 80.64 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 50.1 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 7, खुला राखीव प्रवर्ग 1 आणि खुला प्रवर्ग 6 सदनिका आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 720A ARV रिगलिया पिसोळी या ठिकाणी 1 BHKचे घरे आहेत. एकूण त्याची किंमत आहे मित्रांनो 17,82,800 ते 17,87,000 अशी वेगवेगळ्या कार्पेट एरियाचे घरे आहेत. तुम्ही पहा 55.81 ते 55.94 त्याचा बिल्डअप एरिया आहे आणि कार्पेट एरिया आहे 39.24 आणि एकूण सदनिका आहेत 13, त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 4 आणि खुला प्रवर्ग 9 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 720B ARV रिगलिया पिसोळी याच ठिकाणी 2 BHKचे घरे आहेत. एकूण किंमत आहे 20,98,100 ते 21,45,400. बिल्डअप एरिया आहे 65.68 चौरस मीटर ते 67.16 चौरस मीटर. कार्पेट एरिया बघा मित्रांनो 47.84 ते 48.95 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 25, राखीव प्रवर्ग 15 आणि खुला प्रवर्ग 10. नंतर स्कीम कोड क्रमांक 721 मॅजेस्टिक टॉवर ईस्ट फेज 5 फाघोली या ठिकाणी 2 BHKची घरे आहेत. किंमत आहे 15,16,000 ते 23,03,500. बिल्डअप एरिया आहे 52.73 ते 80.82 चौरस मीटर आणि बिल्डअप कार्पेट एरिया आहे 37.51 ते 51.17 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 32, त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 18 आणि खुला प्रवर्ग 14. 722 स्कीम कोडवर बघा नेस्टोरिया बानेर या ठिकाणी 1 BHKचे घरे आहेत 14,28,600 ते 16,06,500 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया 44.72 ते 50.29 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया 35.54 ते 39.70 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 24, त्याच्यापैकी 9 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 15 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर या ठिकाणी पहा मित्रांनो 723 स्कीम कोड क्रमांक रिव्हलडेल रेसिडेन्सी कर्वेनगर या ठिकाणी 1 BHKचे घरे आहेत 19,59,000 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 61.32 आणि कार्पेट एरिया आहे 43.2 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 22, त्याच्यापैकी 8 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 14 सदनिका खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता आपण सिरियल नंबर 19 ते 27 पाहिलं. आता आपण 28 पासून पुढे कंटिन्यू करूया.
आता या ठिकाणी पहा मित्रांनो, सिरियल नंबर 18 स्कीम कोड क्रमांक 724 सुखवानी हार्मोसा कासा मुंढवा या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत. लक्षात घ्या. आता 2 BHKच्या घरामध्ये बघित म्हणजे 1 BHK आणि 2 BHK असावीत असं मला वाटतं, कारण ते कार्पेट एरिया 39 दिला मित्रांनो. ही सगळी सरसगट 2 BHK असतील असं तरी मला सध्या वाटत नाही, कारण 39 मध्ये जर त्यांनी 2 BHK बनवला असेल तर कदाचित तो छोटा असू शकतो. किंमत आहे 17,29,500 ते 21,96,500. बिल्डअप एरिया आहे 51.14 ते 68.97 चौरस मीटर. तर पहिला जो 2 BHK आहे मित्रांनो, त्याची जी काही कार्पेट एरिया आहे 39.6 चौरस मीटर, म्हणजे जी 17,29,500ला आहेत, आणि 50 चौरस मीटरची घरे ही 21,96,500 रुपयाला आहेत. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 73. त्याच्यापैकी 33 सदनिका राखीव प्रवर्ग, 40 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर स्कीम कोड क्रमांक 725 ला विदा बालेवाडी या ठिकाणी 1 BHK ची घरे आहेत. किंमत आहे 21,87,900 ते 22,03,200. बिल्डअप एरिया आहे 68.49 ते 68.97. त्याच्यापैकी बघा 40.55 ते 40.65 अशी किंमत आहे, सॉरी कार्पेट एरिया आहे. किमतीमध्ये थोडा फरक आहे. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 28. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 15 आणि खुला प्रवर्ग 13 सदनिका उपलब्ध आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 726 29 गोल्ड कॉस्ट फेज 7 धानोरी या ठिकाणी 1 BHK ची जवळजवळ 70 घरे आहेत. किंमत आहे बघा मित्रांनो 12,95,700 ते 21,67,100. आता ही सगळी 1 BHK ची घरे आहेत. बिल्डअप एरिया आहे 40.56 ते 67.84 आणि कार्पेट एरिया आहे 28.53 ते 46.18 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 144. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 70 आणि खुला प्रवर्ग 74 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बऱ्यापैकी जास्त आहेत या ठिकाणी, जे काही 20% सर्व समावेश योजनेतील 144 म्हणजे बऱ्यापैकी जास्त सदनिका आहेत. ही घरे या सगळ्या घरांना अजून ओसी आलेली आहे मित्रांनो. सिरियल नंबर 28 ते 37 ओसी आलेली नाही आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 727 ट्रेमोंट DEF विंग्स मुंढवा या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत बघा. 23,49,200 ते 23,91,400 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 73.54 ते 74.86. कार्पेट एरिया आहे 50.50 ते 52.31. बऱ्यापैकी कार्पेट एरिया चांगला आहे. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 35. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 20 आणि खुला प्रवर्ग 15 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. स्कीम कोड क्रमांक 728B एक्सेला फॉरेन्स 1 पिरंगुट या ठिकाणी 1 BHK ची घरे आहेत. आता बघा 12,21,600 याची किंमत आहे मित्रांनो. बिल्डअप एरिया आहे 42.49 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 29.68 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 41. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 21 आणि खुला प्रवर्ग 20. नंतर स्कीम कोड क्रमांक 721C एक्सेला फॉरेन्स 1 पिरंगुट या ठिकाणी 2 BHK ची घरे आहेत. 19,94,700 ते 20,58,300 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 69.38 ते 71.59 आणि कार्पेट एरिया आहे 47.68 ते 49.11 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 16. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 5 आणि खुला प्रवर्ग 10. नंतर 729 स्कीम कोड क्रमांक TCG गार्डन या कात्रज या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. 16,06,800 ते 18,43,900 त्याची किंमत आहे. एकूण त्याचा बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 50.3 ते 57.72. कार्पेट एरिया आहे 38.66 ते 39.44 आणि त्याची जे काही उपलब्ध सदनिका आहेत त्या आहेत 48 आणि त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 22 आणि खुला प्रवर्ग 26. नंतर स्कीम कोड क्रमांक 730 ANP ओलंपस बालेवाडी या ठिकाणी 2 BHK ची घरे आहेत. 24,41,500 ते 24,73,500 अशी त्याची किंमत आहे. आणि आणि त्याचे बिल्डअप एरिया मित्रांनो 76.43 ते 77.43 आणि कार्पेट एरिया आहे 50.37 ते 51.52. एकूण उपलब्ध सदनिका आहे 33. त्याच्यापैकी 18 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 15 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर 731 स्कीम कोड क्रमांक मयुरी अधिनाथपुरम उंड्री या ठिकाणी 1 BHK ची घरे आहेत. 20,44,500 आणि 21,43,300 21,43,000 याची किंमत आहे. बिल्डअप एरिया मित्रांनो 61.44 ते 64.40 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 37 ते 39.60 चौरस मीटर आणि उपलब्ध सदनिका आहेत 23. त्याच्यापैकी 9 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 14 सदनिका खुला प्रवर्ग. त्याच्यानंतर पहा मित्रांनो 732 युक्र 1331 इन्क्लुझिव्ह हाऊसिंग वाघोली या ठिकाणी 1 BHK ची घरे आहेत. 17,41,700 किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 60.58 आणि कार्पेट एरिया आहे 44.9 ते 44.68. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 155. राखीव प्रवर्ग 74 आणि खुला प्रवर्ग 81 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता आपण सिरियल नंबर 28 ते 37 बघितलेला आहे. आपण आता 38 39 पासून पुढे कंटिन्यू करूया.
आता ह्याच्यापूर्वी आपण पुणे महानगरपालिका हद्दीतील 20% सर्व समावेशक योजनेतील घरांची माहिती पाहिलेली आहे. आता आपण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये जी काही घरे 20% सर्व समावेश योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो, आता या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 733 विजन रिदम डुडुळगाव या ठिकाणी 2 BHK ची घरे आहेत. 30,37,400 त्याची किंमत आहे. ते 35,35,200 किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 91.28 आणि 91.28 ते 106.24 आणि कार्पेट एरिया खूप कमी दिला आहे मित्रांनो. खरं तर मलाच आश्चर्य वाटतंय. डुडुळगाव या ठिकाणी 35 लाखाची घरे आणि फक्त 52 स्क्वेअर मीटरचा हा कार्पेट एरिया दिला आहे. ही मला तर वाटतं हे खूप 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 जास्त महाग घरे वाटत आहेत ही, कारण 52चा तुम्ही एरिया फक्त 35 लाखामध्ये देत आहे. म्हणजे मला तरी इंडिव्हिज्युअली पटत नाही. पण ठीक आहे, पुढे आपण कंटिन्यू करूया. 47.30 ची किंमत आहे. 30,37,000 आणि 52.27 जे काही 2 BHK चे घरे आहेत लक्षात घ्या 35,35,200 ला आहेत. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 13. त्याच्यापैकी 4 सदनिका राखीव प्रवर्ग, 9 सदनिका खुला प्रवर्ग. आता जे काही इथे स्कीम कोड 40 ते 59 दिलेला आहे सिरियल नंबर, एकाही घराला अजून ओसी आलेली नाहीये. स्कीम कोड क्रमांक 734 सिद्धी गणेश सिद्धी C1 चिखली या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. 16,26,400 ते 18,21,900 त्याची किंमत आहे. आणि बिल्डअप एरिया आहे 50.91 ते 57.3 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 43.12 ते 43.88 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहे 40. त्याच्यापैकी 20 राखीव प्रवर्ग, 20 खुला प्रवर्ग. स्कीम कोड क्रमांक 735 डेस्टिनेशन 24 अव्हेन्यू चरोली 1 BHK ची घरे आहेत. 13,94,000 ते 14,56,000 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 42.23 ते 42.59 आणि कार्पेट एरिया आहे 29.93 ते 29.94 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 58. 26 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 32 सदनिका खुला प्रवर्ग. स्कीम कोड क्रमांक 736A द सिल्वर अल्टेअर टावर म्हाडा डी रावेत या ठिकाणी 1 BHK ची घरे आहेत. 21,96,200 त्यांची किंमत आहे. 66 चौरस मीटर बिल्डअप एरिया आहे आणि कार्पेट एरिया आहे 36.72. या ठिकाणी लोडिंग भरपूर 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 अशी दिसते. म्हणजे 66चा तुम्ही बिल्डअप एरिया देताय आणि फक्त 36चा कार्पेट एरिया देताय. याचा अर्थ या ठिकाणी लोडिंग मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. प्रत्यक्ष घरे पाहिल्याशिवाय फॉर्म भरू नका. नंतर पहा या ठिकाणी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 2 आणि त्या खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नंतर आहे 736B द सिल्वर अल्टेअर टावर डी म्हाडा रावेत 2 BHK 24,27,900 त्याची किंमत आहे आणि बिल्डअप एरिया आहे 72.96 आणि कार्पेट एरिया आहे 41.22. या ठिकाणी 46 सदनिका उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी 22 राखीव प्रवर्ग, 24 खुला प्रवर्ग. नंतर स्कीम कोड क्रमांक 737 मैथिली अरोमा रावेत 1 BHK ची घरे आहेत. 16,73,800 त्याची किंमत आहे. ते 16,73,800 ते 18,24,500 अशी किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 50.30 ते 54.73. कार्पेट एरिया आहे 33.51 ते 36.59 आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 23. त्याच्यापैकी 9 राखीव प्रवर्ग, 14 खुला प्रवर्ग. नंतर आहेत मित्रांनो 738A आर्कॉन फेज 1 वाकडी या ठिकाणी 1 RK ची घरे आहेत. 1 RK ची आहेत मित्रांनो लक्षात घ्या. 15,05,900 ते 16,98,300 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 47.14 चौरस मीटर ते 53.16 चौरस मीटर आणि त्याचं जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे 32 ते 35.7 चौरस मीटर. आता या ठिकाणी लोडिंग भरपूर वाटते. 53 याचा कार्पेट एरिया आहे, बिल्डअप एरिया आहे आणि 35 त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 11. त्याच्यापैकी 4 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 7 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर त्याच ठिकाणी 738B आर्कॉन फेज 1 वाकडी या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. 1 BHK च्या घराची किंमत आहे मित्रांनो 17,84,800 ते 21,72,900. एकूण बिल्डअप एरिया आहे 55.87 चौरस मीटर ते 38.2 चौरस मीटर. कार्पेट एरिया आहे 39.27 ते 41.95 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 14. राखीव प्रवर्ग 5 आणि खुला प्रवर्ग 9. त्याच ठिकाणी आर्कॉन फेज 1 38C या ठिकाणी आर्कॉन फेज 1 वाकडे या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत. 22,43,800 किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 70.24 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 50.3 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 3 त्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. आता ही तरी थोडीफार परवडण्यायोग्य वाटत आहेत कारण ह्याची जी काही किंमत आहे 50 चौरस मीटरची म्हणजे वाकडी या ठिकाणी वाकडसारख्या ठिकाणी 50 चौरस मीटर कार्पेटची घरे 22,43,000 येत आहेत. म्हणजे ही नक्कीच परवडण्यायोग्य आहेत. पण जसं मी डुडुळगावचं बोललो की तुम्हाला 52चाच एरिया 35,35,000 ला देत आहेत. म्हणजे डुडुळगाव तरी खूप ऑड साईडला झालं. तिथे तुम्हाला 52चा एरिया 35,35,000 मिळतोय. इथे 50 एरिया तुम्हाला चांगल्या हायवे टच म्हणजे चांगल्या लोकॅलिटीमध्ये तुम्हाला 50 कार्पेटची घरे फक्त 22,83,000 ला मिळत आहेत. म्हणजे कितीतरी तफावत दिसून येते. म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो.
त्याच्यानंतर 739A RGS फोर्ट वाकड या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 19,63,900 ते 25,62,900 किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 59.2 ते 77.2 चौरस मीटर. कार्पेट एरिया 31.72 ते 41.3 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 11, 4 सदनिका राखीव प्रवर्ग, 7 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर 739B RGS फोर्ट वाकड या ठिकाणी 2 BHK चे घर आहेत. 24,12,800 ते 25,83,200 किंमत आहे. बिल्डअप एरिया मित्रांनो 72.51 ते 77.63 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 41.53 ते 42.68 चौरस मीटर. ही 2 BHK चे घर आहेत मित्रांनो. या ठिकाणी एकूण 5 सदनिका उपलब्ध आहेत. 1 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 4 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर स्कीम कोड क्रमांक 740 कॅसल गेट ए विंग चिखली या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 18,20,600 ते 18,22,200 किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 54.71 ते 54.76. कार्पेट एरिया आहे 39.61 ते 39.72 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 58. 26 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 32 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर 741 स्कीम कोड क्रमांक अर्बन होम चरोली या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 20,27,900 ते 21,87,900. एकूण कार्पेट एरिया आहे 60.94 ते 65.75 चौरस मीटर आणि बिल्डअप कार्पेट एरिया 39.59 ते 42.37 हा कार्पेट एरिया आहे. एकूण उपलब्ध सदनिका 17, 15 सदनिका राखीव प्रवर्ग, 12 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर 742 ओम मंगलम दिशा किवळे या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 20,21,900 ते 20,95,400 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया मित्रांनो 60.76 ते 62.97. कार्पेट एरिया आहे 38.46 ते 39.87 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 11. त्याच्यापैकी 4 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 7 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर 743 कमलराज दत्त विहार ए आणि एच मोशी या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 22,57,700 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 70.67 आणि कार्पेट एरिया आहे 47.24. या ठिकाणी 39 सदनिका आहेत. 20 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 19 सदनिका खुला प्रवर्ग. यानंतर 744 वसुंधरा डुडुगा या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 18,04,000 ते 18,69,800. बिल्डअप एरिया आहे 56.47 ते 58.53. कार्पेट एरिया आहे 45.26 ते 46.72 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 21. त्याच्यापैकी 8 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 13 सदनिका खुला प्रवर्ग. त्यानंतर 745 कार्तिकी हाईट BC बिल्डिंग वडमुखवाडी या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत मित्रांनो. 19,61,000 ते 21,69,600. बिल्डअप एरिया आहे 58.93 ते 65.50. कार्पेट एरिया 34.72 ते 41.67 आणि त्याच्यासाठी उपलब्ध घरे आहेत 17. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 6 आणि खुला प्रवर्ग 11. नंतर 742 कार्तिकी हाईट्स रॉयल पार्क 746A रॉयल पार्क किवळे या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत मित्रांनो. 15,73,600 ते 22,88,500 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 47.29 ते 68.77 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 36.85 ते 47.37 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 10, खुला प्रवर्ग 4 आणि राखीव प्रवर्ग 6. याच्यानंतर पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 746B रॉयल पार्क किवळे या ठिकाणी 2 BHK चे घर आहेत. 28,02,200 ते 29,14,400 किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 84.81 21 ते 87.58 आणि कार्पेट एरिया आहे 49.95 ते 50.59 आणि या ठिकाणी एकूण 6 सदनिका उपलब्ध आहेत. 1 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 5 सदनिका खुला प्रवर्ग. त्यानंतर 747A 24 सनशाईन टावर चिखली या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 23,04,100 ते 24,45,500. एकूण त्याचा जे काही बिल्डअप एरिया आहे तो आहे 69.24 ते 73.49 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया 36.44 ते 40.3 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 14, 5 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 9 सदनिका ह्या खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ही तर चांगली गोष्ट आहे म्हणा की त्यांनी निदान 1 BHK आणि 2 BHK हे सगळं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी चांगली माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. एक अंदाज तरी येईल आपल्याला की खरंच ते 1 BHK आहेत किंवा 2 BHK आहेत. यानंतर आपण सिरियल क्रमांक 59 नंतर 60 पाहूया. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपण जी काही माहिती पाहतो ती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये जी काही 20% सर्वसमावेश योजनेची घरे आहेत त्या घरांसंदर्भात आपण माहिती पाहतोय आणि सगळी घरे मित्रांनो फक्त आणि फक्त LIG या उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर सिरियल क्रमांक 60 स्कीम कोड क्रमांक 747B 24 सनशाईन टावर चिखली या ठिकाणी 2 BHK ची घरे आहेत. 32,15,800 त्याची किंमत आहे. एकूण बिल्डअप एरिया आहे 96.34 आणि कार्पेट एरिया 49.1. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 7, 1 सदनिका राखीव प्रवर्ग, 6 सदनिका खुला प्रवर्ग.
748 स्कीम कोड क्रमांक मिलेनियम एमराल्ड वाकड या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत. किंमत आहे 29,44,300 आणि त्याच्यामागे जे काही बिल्डअप एरिया आहे ते आहे 88.48 आणि त्याचा कार्पेट एरिया आहे 41.51. जवळजवळ 50% लोडिंग दिसते मला या ठिकाणी मित्रांनो, कारण इथे 88 हा त्याचा बिल्डअप एरिया आहे आणि 41 फक्त त्या ठिकाणी काय दिलेलं आहे तर कार्पेट एरिया दिलेला आहे. 50% पेक्षा सुद्धा जास्त या ठिकाणी लोडिंग दिलेली दिसून येत आहे. आता या ठिकाणी एकूण उपलब्ध सदनिका आहेत 12, 4 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 8 सदनिका खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता मी परत सांगतोय, सिरियल नंबर 60 ते 78 यांना OC आलेली नाहीये, अंडर कन्स्ट्रक्शन घरी आहेत. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 748 मिलेनियम नंतर स्कीम कोड क्रमांक 749 गिनी ब्रायब्रन्स किवळे या ठिकाणी 2 BHKची घरे आहेत. किंमत आहे 26,24,500 ते 26,38,200. बिल्डअप एरिया आहे 78.87 चौरस मीटर ते 79.28 चौरस मीटर. एकूण त्याचा जे काही कार्पेट एरिया आहे ते आहे 49.3 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 49. 22 सदनिका राखीव प्रवर्ग, 27 सदनिका खुला प्रवर्ग. 750A सोनीगरा प्रेसिडेन्सी रावेत 1 RK या ठिकाणी 15,08,800 किमतीची घरे आहेत. त्याचा बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 45.38 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 27.29 चौरस मीटर आणि एकूण एक सदनिका उपलब्ध आहे ती खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 750B सोनीगरा प्रेसिडेन्सी रावेत या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत. त्याच्यामध्ये 21,27,100 ते 22,25,900 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 63.92 ते 66.89 चौरस मीटर. मी परत सांगतोय आणि बिल्डअप जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे 36.85 ते 39.36 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 41. राखीव प्रवर्ग 21 आणि खुला प्रवर्ग 20 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 751 रोज गार्डन या किवळे या ठिकाणी 2 BHKची घरे आहेत. 25,47,600 ते 25,65,500 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया मित्रांनो 69.75 ते 31 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 50.25 ते 50.41 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 33. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 18 आणि खुला प्रवर्ग 15. नंतर आहे 752 रेणुका ग्लोरिया रावेत 1 BHKचे घरे आहेत. 14,85,900 ते 20,11,000 त्याची किंमत आहे. त्याचा बिल्डअप एरिया आहे कार्पेट बिल्डअप एरिया मित्रांनो 46.51 ते 62.95 चौरस मीटर. बिल्डअप एरिया आहे 34.62 ते 48.14 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 56. त्याच्यापैकी 26 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 30 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर 753A कोर्टयार्ड 15 NXT फेज चिखली 1 BHKची घरे आहेत. 18,22,200 ते 20,89,100. बिल्डअप एरिया आहे 54.76 ते 62.78 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया 31.27 ते 35.82 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 17 आहेत. त्याच्यापैकी 6 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 11 सदनिका खुला प्रवर्ग. त्याच ठिकाणी 753B कोर्टयार्ड 15 NXT फेज 2 या ठिकाणी 2 BHKची घरे आहेत. 18,99,700 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया 59.11. कार्पेट एरिया 39.84. आता 39.84 मध्ये त्यांनी कार्पेट 2 BHKची घरे बनवलेली आहेत. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 15. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 5 आणि खुला प्रवर्ग 10. नंतर आहे मित्रांनो 754 श्लोक बोराडेवाडी या ठिकाणी 2 BHKची घरे आहेत. 29,10,000 ते 30,93,000 अशी त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 87.45 ते 92.95 आणि कार्पेट एरिया आहे 50.72 ते 54.30. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 3. खुल्या प्रवर्गासाठी सगळ्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नंतर 755A वेंटेज 21 पिंपळे सौदागरी या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत. 30,33,100 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 91.15 आणि कार्पेट एरिया 45.95. आता मला हाच शॉक बसतोय मित्रांनो, खरं तर 91 जो बिल्डअप एरिया आहे तो सुपर बिल्डअप असावा माझ्या मते, कारण 91 मध्ये 85 घरे खूप एवढी लोडिंग नसायला पाहिजे खरं तर, पण लोडिंग भरपूर दिलेली आहे. 50% लोडिंग या ठिकाणी दिसून येते. तर ही सगळे जे काही बिल्डअप एरिया आहे तो सुपर बिल्डअप एरिया असावा असं मला वाटते. एकूण उपलब्ध सदनिका 17, 6 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 11 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर 755B वेटेज 21 पिंपळे सौदागरी या ठिकाणी 1.5 BHKची घरे आहेत. 24,18,900 ते 28,70,100 आणि बिल्डअप एरिया आहे 72.59 ते 86.25 चौरस मीटर आणि जे काही कार्पेट एरिया आहे 41.66 ते 49.94 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 9, 2 सदनिका राखीव प्रवर्ग, 7 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर बघा मित्रांनो 756
कुमार प्रथम मोशी बोराडेवाडी 1 BHK चे घर आहेत. 19,93,000 त्याची किंमत आहे. 49.88 कार्पेट बिल्डअप एरिया आणि 37.58 कार्पेट एरिया आहे. 53 सदनिका आहेत मित्रांनो. 26 सदनिका ह्या राखीव प्रवर्ग आणि 27 सदनिका ह्या खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 757 मेट्रो लाईफ ऑप्टिमा रेसिडेन्सी ताटवाडी या ठिकाणी 1.5 BHK चे घर आहेत. 20,09,100 ते 22,15,100. त्याचा बिल्डअप एरिया 62.89 ते 59.34 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया 41.58 ते 46.9 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 58. 26 सदनिका राखीव प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग 32 सदनिका. नंतर आहे 758A हेक्झा टावर विंग डी दुधुगाव या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. हेक्झा टावरला आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे मित्रांनो ह्याच्या पूर्वीच्या लॉटरीमध्ये. 19,07,800 त्याची किंमत आहे. कार्पेट बिल्डअप एरिया आहे 59.72 आणि बिल्डअप कार्पेट एरिया आहे 37.97 चौरस मीटर. एकच सदनिका उपलब्ध आहे राखीव खुल्या प्रवर्गासाठी. नंतर 758B हेक्झा टावर डिंगवी दुधुगाव या ठिकाणी 2 BHK चे घर आहेत. 20,58,900 ते 25,41,000 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 64.45 ते 79.55. कार्पेट एरिया 43.81 ते 50.89 चौरस मीटर. एकूण 9 सदनिका उपलब्ध आहेत. 2 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 7 सदनिका ह्या खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नंतर 759 अर्बन स्कायलाईन फेज 1 रावेत या ठिकाणी 2 BHK चे घर आहेत. 27,68,300 त्यांची किंमत आहे. 83.19 त्याचा बिल्डअप एरिया आहे आणि कार्पेट एरिया 80.85 ही कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. नंतर एकूण उपलब्ध सदनिका आहेत मित्रांनो 48. त्याच्यापैकी 22 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 26 सदनिका ह्या खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर आहे 760 मंगलम ब्रिज दुधुगाव या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 17,58,300 ते 17,79,700 त्याचा जे काही बिल्डअप एरिया आहे 55.4 ते 58.84 आणि कार्पेट एरिया 37.56 ते 37.67. एकूण उपलब्ध सदनिका 56. 26 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 30 सदनिका ह्या खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 761 स्कीम कोड क्रमांक आहे 172W इन्क्लुझिव्ह हाऊसिंग वाकड या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 26,91,100 त्याच्यापैकी जी काही किंमत आहे ती आहे आणि बिल्डअप एरिया आहे 80.87. कार्पेट एरिया 44.9 हा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. 21 सदनिका उपलब्ध मित्रांनो. त्याच्यापैकी 8 सदनिका ह्या राखीव प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गासाठी 13 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता यानंतर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी काही 20% घरे आहेत ती दुसरी जाहिरात आहे. आता ही जी काही घरे सांगतो ह्याच्या पूर्वीच्या लॉटरीमध्ये ही घरे आलेली होती पण काही कारणास्तव ती विकली न गेल्यामुळे पुन्हा त्याची दुसरी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पहा स्कीम कोड क्रमांक 656 यशदा सुप्रीम दुधुगाव या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. 20,31,900 ते 21,10,700 किंमत आहे आणि कार्पेट एरिया जे काय आहे मित्रांनो 61.6 ते 63.43 आणि बिल्डअप एरिया आहे 61.6 ते 63.43 आणि कार्पेट एरिया 37.41 ते 39.75 एवढा कार्पेट एरिया आहे. 36 सदनिका उपलब्ध मित्रांनो आणि राखीव प्रवर्ग 28 आणि खुला प्रवर्ग 8 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यानंतर पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 664 ऐश्वर्यम इन्सिग्रिया पुनावळी या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 22,80,100 ते 21,74,200 त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 68.52 चौरस मीटर ते 65.34 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 39.59 ते 36.90 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 18. खुला राखीव प्रवर्ग 15 आणि खुला प्रवर्ग 3 सदनिका उपलब्ध आहेत. स्कीम कोड क्रमांक 670 ओम मंगलम चैतन्य किवळे या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 18,55,500 ते 20,600 याची किंमत आहे. बिल्डअप एरिया मित्रांनो 55.76 ते 60.12 आणि कार्पेट एरिया आहे 34.49 ते 38.87 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध सदनिका 57. त्याच्यापैकी राखीव प्रवर्ग 30 आणि खुला प्रवर्ग 27 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नंतर 678 गणेश पॅराडाईज फेज 1 चिखली या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 21,76,700 याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 65.72 आणि कार्पेट एरिया 40.38. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 52. 31 सदनिका राखीव प्रवर्ग 21 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर स्कीम कोड क्रमांक 779 रवी किरण अनेक्स फेज 1 वडमुखवाडी या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. 20,07,500 ते 21,08,100 अशी त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया मित्रांनो 60.33 ते 43.35 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 39.93 ते 40.22 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 14. 13 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 1 सदनिका खुला प्रवर्ग. नंतर आहे 87 सिरियल नंबर स्कीम कोड क्रमांक 680 गिनी ब्रायबेन्स किवळे या ठिकाणी 2 BHK चे घर आहेत.
24,71,700 ते 24,84,400 आणि त्याचा बिल्डअप एरिया 74.24 ते 74.66 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 39.3 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका आहेत 65, 44 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 21 सदनिका खुला प्रवर्ग. या ठिकाणी घरे रेडी टू मूव्ह आहेत. अर्थातच इथे जी काही घरे आहेत ती तयार घरे असावीत असा अंदाज आहे, कारण इकडे महारेराचा नंबर दिलेला नाही आहे. नंतर 681 जेफ्रो किंग्सटाऊन 24वाडी या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत. 19,23,700 ते 27,09,700 किंमत आहे. बिल्डअप एरिया मित्रांनो 57.81 ते 81.43 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 34.54 ते 51.42 चौरस मीटर. एकूण उपलब्ध सदनिका 13. ह्या सगळ्या सदनिका राखीव प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 771A द प्रोव्हियन्स फेज 2 पुनावळी या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत 16,61,500 ते 30,69,100 79,100 अशी त्याची किंमत आहे. बिल्डअप एरिया आहे 52.1 आणि कार्पेट एरिया 30.94 ते 48.90 आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत 11. त्याच्यापैकी 5 सदनिका राखीव प्रवर्ग आणि 6 सदनिका ह्या खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मी परत सांगतो, ही दुसरी जाहिरात आहे जी PCMC या हद्दीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत आपल्याला एक अंदाज आला असेल मित्रांनो की नेमका 15% सामाजिक योजना आणि 20% सर्व समावेश योजना नेमका कास्तीचे घरांचे एक अंदाज आला असेल. लवकरच आम्ही तेथील पुण्यातील जे काही महत्त्वाचे साईट्स आहेत त्या प्रत्येक साईटला जाऊन व्हिजिट करून तेथील लोकेशन, तेथील आजूबाजूचा एरिया, तेथील उपलब्ध सोयीसुविधा या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, खरं तर ज्यांना या लॉटरीच्या संदर्भात काही क्वेरीज असतील तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलच्या, आमच्या RK प्रॉपर्टी न्यूज चॅनलची मेंबरशिप आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये मित्रांनो प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणं आम्हाला शक्य होत नाही आहे, अनेकांना रिप्लाय करणं शक्य होत नाही आहे. म्हणून ज्यांना खरंच अर्जंट रिप्लाय पाहिजे असेल किंवा ज्यांना खरंच जेन्युअल रिझन असेल तर अशांनी आमच्या चॅनलची मेंबरशिप घ्यावी. मेंबरशिप फक्त 59 रुपये आहे मित्रांनो पर मंथ आणि ती मेंबरशिप घ्या. त्याच्या माध्यमातून तुमचे जे काही कमेंट्स असतील तुमच्या कमेंट्सला म्हणजे जे कोणी मेंबर्स असतील त्यांच्या कमेंट्सला सर्वात अगोदर उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय इतर काही सोयीसुद्धा आम्ही त्या मेंबरशिपमध्ये दिलेल्या आहे. तुम्ही त्या सोयीसुविधा नियम वाचून घ्या आणि तुमच्या गरजेनुसार त्या मेंबरशिपला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा किंवा ती तुम्ही मेंबरशिप घ्या, जेणेकरून आमच्या चॅनललासुद्धा एक आर्थिक आधार नक्कीच मिळू शकतो. तर हे होतं मित्रांनो पुणे लॉटरी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.